हाय एव्हरीवन, दिस इज भावना अँड आय वेलकम यू ऑल टू नमस्ते इंग्लंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UK मधले पार्क बघणार आहोत. तुम्ही आता बघू शकतात, ह्या हाय स्ट्रीटवरून आम्ही पार्कमध्ये जाणार आहे. घरापासून फारच जवळ आहे आणि सध्या इथे लॉकडाऊन चालू आहे. तर लॉकडाऊनमध्ये सगळी शॉप्स तर बंद आहेतच, फक्त इसेन्शियल ट्रॅव्हलला आणि एक्सरसाइज करायला तुम्ही घराबाहेर पडू शकतात. आणि आजचा दिवसही चांगला आहे, ऊन आहे, सो आज बाहेर पडण्यासाठी रिझन पण आहे. सो आम्ही पार्कमध्ये जातो आहे आणि तुम्ही आता पुढे बघू शकतात, इथे 20 लिहिलं आहे. त्या 20चा मिनिंग असा आहे की स्पीड लिमिट आहे आणि या स्पीडच्या वरती तुम्ही गाडी चालवू शकत नाही. तिथून तुम्हाला एक छोटासा अंदाजा इथून दिसेल की इथली घरं सगळी एकसारखी दिसतात. तर ते एक स्पेशालिटी आहे UKची. आता आपण इथून पार्कमध्ये एंट्री करणार आहोत. सो इथे पार्किंग स्पेसेस दिलेल्या असतात, तिथेच तुम्हाला गाडी पार्क करायची असते. तुम्ही दुसरीकडे कुठेही लावू शकत नाही. पार्किंग स्पेसमध्ये लावल्यानंतरही तुम्हाला पार्किंग तिकीट घ्यावं लागतं. जे तुम्ही घेतलं नाही तर फाईन बसतो. सो हे आहे पार्किंगचं तिकीट घेण्याची स्टेशन. तिथे तुम्ही तुमच्या गाडीचा नंबर टाकतात आणि स्क्रीनवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला ते तिकीट विजिबल असेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. सो ते पार्किंग तिकीट्स असं काहीतरी दिसतं आणि त्याला आपण असं विजिबल आहे अशा ठिकाणी गाडीमध्ये ठेवणार. जर हे घेतलं नाही तर तुम्हाला फाईन लागतो. सो आता तुम्ही इथे बघू शकतात, बरेचसे लोक इथे गोळा झालेले आहेत. पण तरीही हे पार्क खूप मोठं असल्यामुळे एक डिस्टन्सिंग मेंटेन करून आहे आणि फक्त हेल्थ रिझनसाठी किंवा एक्सरसाइजसाठीच लोक बाहेर पडू शकतात. त्यामुळे इथे कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं जात नाही, म्हणून लोक फक्त त्यांच्या फॅमिलीसोबतच बाहेर येऊ शकतात. दुसऱ्या हाऊसहोल्डसोबत ते मिक्सअप नाही होऊ शकत. जसं UKची घरं ही एक स्पेशालिटी आहे, सगळी घरं एकसारखी दिसतात. तशाच प्रकारे UKमध्ये पार्कही भरपूर आहेत आणि भरपूर सगळ्या पार्कशी एक स्ट्रक्चर जे आहे ते एकसारखं केलेलं असतं. खूप असं ग्रीन असते आणि प्रत्येक पार्कमध्ये लेक असतो छोटासा. इथे तुम्हाला दिसेलच लोक एक्सरसाइज करत आहेत, रनिंग करत आहेत, बरेचसे लोक सायकलिंग करतात, फुटबॉल खेळायला येतात. कारण ग्राउंड फार मोठं आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे आउटडोअर स्पोर्ट्स वगैरे करू शकतात. इथे जिम पण असते, पण जी सध्या लॉकडाऊनमध्ये बंद आहे. तिथे तुम्हाला स्विमिंग पूल आणि बऱ्याचशा काही फॅसिलिटीज आहेत ज्या तुम्हाला पेड सर्व्हिसेस असतात. तुम्ही पार्कमध्ये एंट्रन्स फ्रीच असते, तुम्ही कधीही येऊ शकतात. आणि प्रत्येक पार्कमध्ये कॅफे पण असतो, जिथे लोक स्मॉल स्नॅक्ससाठी, छोट्या मील्ससाठी जातात जेव्हा ते फॅमिलीसोबत स्मॉल गॅदरिंग करतात पार्कमध्ये. पण तेही बंद आहे लॉकडाऊन असल्यामुळे. इथे लोक पेटला घेऊन वॉकवर पण येतात. सो तुम्ही बघू शकता तिथे. पार्कच्या एका साईडला तुम्ही हे छोटंसं लेक बघू शकतात. त्या लेकमध्ये डक्स असतात आणि बर्ड्स, एक सुंदर व्ह्यू असतो आणि तिथे बेंचेस पण टाकलेले असतात. सो तुम्ही तिथे बसून त्या व्ह्यूचा आस्वाद घेऊ शकतात.
सो UK ही पार्क सगळ्या एरियाजमध्ये आहेत, म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा इझी ॲक्सेस असेल आणि फिजिकल जी हेल्थ आहे ती मेंटेन करण्यासाठी त्यांना एक जागा असेल जिथे ते जाऊ शकतात. म्हणून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती प्रत्येक एरियापासून तुम्हाला छोटं किंवा मोठं सेंट्रलाइज्ड किंवा छोटंसं पार्क असतंच. सो हे सेंट्रलाइज्ड पार्क आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी ॲक्सेस आहे. इथे एक मोठी जिम पण आहे. पण तुम्ही हेच जर तुमच्या लोकल एरियामध्ये जवळपासच बघाल वॉकिंग डिस्टन्सवरती, तर तिथे तुम्हाला याचं छोटं व्हर्जन दिसेल जिथे तुम्ही वॉकला जाऊ शकतात, रनिंग करू शकतात. छोटंसं लेक असेल तिथे. म्हणून पार्कमध्ये जायला लोकांना फार आवडतं आणि ते भरपूर वेळ घालवू शकतात इथे लेक साईडला बेंचवर बसून, कारण वातावरणच इतकं सुंदर असतं. पण हे वातावरण फक्त तुम्हाला समर्समध्येच बघायला मिळेल. विंटरमध्ये खूपच थंडी असते. सो तुम्ही स्पेसिफिकली तुम्हाला रनिंग करायची आहे किंवा तुम्हाला कुठली एक्सरसाइज करायची आउटडोर, तरच तुम्ही अशा ठिकाणी जाण्याचा विचार कराल. अदरवाईज जात नाही, कारण खूपच थंडी असते. अँड दॅट वॉज इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्हाला दुसरेही काही बघायचं असेल तर यू कॅन लीव द सजेशन्स इन द कमेंट बॉक्स. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड सी यू नेक्स्ट टाईम. थँक्यू.